नमस्कार. आज आपण भगवद्गीतेच्या अगदी सुरुवातीला जाणार आहोत, म्हणजे कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर जिथे युद्ध नुकतंच सुरू व्हायचंय. हो, अगदी. आपल्याकडे भगवद्गीतेतील दुर्योधनाचे अवलोकन या नावाचं एक साहित्य आहे आणि त्याच्या आधारावर आपण पहिल्या अध्यायातल्या 3ऱ्या श्लोकावर जरा सविस्तर बोलूया. नक्कीच. हा श्लोक खूप महत्वाचा आहे. हो, इथे दुर्योधन आपले गुरु द्रोणाचार्यांना काहीतरी म्हणतोय. काय म्हणतोय आणि त्याचा नेमका अर्थ काय असू शकतो हे समजून घेण्याचा आपला आजचा प्रयत्न असेल. बरोबर. तर श्लोक असा आहे की दुर्योधन म्हणतो, पश्चैताम पांडुपुत्राणाम आचार्य महतीम चमूम व्यूढाम द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. म्हणजे हे आचार्य, पांडुपुत्रांची ही एवढी मोठी सेना पहा, जी आपल्याच बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने किती व्यवस्थितपणे व्यूहरचनेत उभी केली आहे. हो, आता वरवर पाहिलं तर हे साधं सैन्याचं वर्णन वाटतं. हो ना, पण इथे फक्त सैन्यरचना दाखवणं एवढाच उद्देश आहे का? मला वाटतं इथे काहीतरी अधिक आहे. तो मुद्दाम धृष्टद्युम्न आणि तुमचा शिष्य यावर जोर देतोय. अगदी बरोबर पकडलत. इथेच खरी गंमत आहे. दुर्योधन फक्त माहिती नाही देत आहे, नाहीये, तो द्रोणाचार्यांना एका मोठ्या विरोधाभासाची आठवण करून देतोय, ज्या शिष्याला त्यांनी स्वतः शस्त्रविद्या शिकवली. तोच शिष्य आता त्यांच्या विरोधात उभा आहे, शत्रूचा सेनापती म्हणून, आणि तोही सामान्य नाही तर धीमत म्हणजे बुद्धिमान. अगदी. आणि फक्त शिष्य नाही तर द्रुपदपुत्र, द्रुपदाचा मुलगा, ज्याचा जन्मच द्रोणाचार्यांच्या वधासाठी झाला होता, अशी कथा आहे. अच्छा, म्हणजे ही पार्श्वभूमी पण महत्वाची आहे इथे. हो, नक्कीच. तर दुर्योधन एकाच वेळी अनेक गोष्टी साधतोय. तो द्रोणाचार्यांना आठवण करून देतोय की तुमचाच शिष्य किती प्रबळ आहे, आणि तो तुमचा शत्रू आहे, म्हणजे बघा तुम्ही काय तयार केलंत असे अर्थाने. हो, एक प्रकारे तसंच. कदाचित तो त्यांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न करतोय, किंवा त्यांची निष्ठा काय म्हणतात त्याला, पक्की करण्याचा प्रयत्न करत असेल. निष्ठा पक्की कशी, म्हणजे त्यांना डिवचून? हो, असं बघा, द्रोणाचार्य जरी कौरवांकडून लढत असले तरी पांडवांविषयी, विशेषतः अर्जुनाविषयी त्यांच्या मनात कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर होता. मग अशा वेळी हा तुमचाच तयार केलेला योद्धा, आणि तोही तुम्हाला मारण्यासाठीच जन्मलेला. बघा किती तयारीनिशी उभा आहे. आता तुम्ही कोणताही मुलायजा ठेवू नका, पूर्ण शक्तीने लढा. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारचा छुपा संदेश आहे, प्रेरणा आणि दबाव यांचं मिश्रण. अगदी. याला मोठ्या चित्रात पाहिलं तर युद्धाच्या सुरुवातीलाच नाती आणि कर्तव्य यांच्यातली गुंतागुंत किती स्पष्ट होते बघा. खरं आहे. म्हणजे हे केवळ द्रोणाचार्यांना अस्वस्थ करणं नाही, तर त्यांना अधिक प्रभावीपणे लढायला उद्युक्त करणं पण असू शकतं. बरोबर. कारण द्रोणाचार्य हे कौरव सेनेचे काय म्हणतात त्याला, मुख्य आधारस्तंभ होते. हो, त्यांच्या कौशल्यावर खूप काही अवलंबून होतं. त्यांच्या मनातली कोणतीही शंका किंवा सहानुभूती युद्धावर परिणाम करू शकली असती. त्यामुळे दृष्टद्युम्नाची बुद्धिमत्ता आणि व्यूहरचना यावर बोट ठेवून दुर्योधन कदाचित हेही सुचवत असेल की समोरच्याला कमी समजू नका, आणि आव्हान तुमच्याच तयार केलेल्या योद्ध्याकडून आहे, तेव्हा तुम्ही जरा जास्त गंभीरपणे घ्या हे सगळं. अगदी. शिवाय आपल्याच गुरुला मारण्यासाठी जन्मलेल्या व्यक्तीला शत्रूचा सेनापती म्हणून पाहणं हे द्रोणाचार्यांसाठी मानसिकदृष्ट्या सोपं नसावं. नक्कीच नाही. या ओझ्याखाली ते कदाचित अधिक तीव्रतेने लढतील अशी दुर्योधनाची अपेक्षा असू शकते. अरे वा, म्हणजे हा श्लोक वरकरणी साधा वाटला तरी किती पदरी आहे. यातून दुर्योधनाची निरीक्षण शक्ती दिसतीये, हो, त्याची रणनीती दिसतीये, आणि युद्धाच्या सुरुवातीलाच प्रतिस्पर्ध्याच्या महत्वाच्या व्यक्तीला मानसिक पातळीवर कसं हाताळायचं याची त्याची समज दिसतीये. बरोबर. ज्याला गुरु मानलं, ज्याने विद्या दिली, त्याच गुरुला आव्हान द्यायला शिष्य सज्ज आहे, आणि हे सत्य शत्रूच्या तोंडून ऐकवलं जाते. यात खूप काही आहे. खरंच हे केवळ एका वाक्याचं निरीक्षण नाहीये. नाही, यात राजकारण आहे, मानसशास्त्र आहे, युद्धनीती आहे. आणि गुरु शिष्याच्या नात्याचा असा उल्लेख युद्धाच्या सुरुवातीला करणं हे दुर्योधनाच्या व्यक्तिमत्वावर पण प्रकाश टाकतं. निश्चितच. आणि तत्कालीन परिस्थिती किती गुंतागुंतीची होती हेही दिसतं. नाती आणि कर्तव्य यातला संघर्ष इथूनच सुरू होतोय. खरंच विचारात पाडणारा आहे. म्हणजे युद्धामागची फक्त राजकीय नाही तर भावनिक आणि नैतिक गुंतागुंतही इथे समोर येते. हो, आणि हे आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं, नाही का? कोणता प्रश्न? की कोणत्याही मोठ्या संघर्षात, विशेषतः जिथे जुने संबंध, जुनी नाती गुंतलेली असतात, तिथे महत्वाचे लोक एकमेकांच्या मानसिक स्थितीचा, भूतकाळाचा किंवा अशा नैतिक द्विधा मनस्थितीचा कसा वापर करत असतील.
म्हणजे शब्दांनी केलेला हा सूक्ष्म दबाव किती प्रभावी ठरतो. बरोबर. आणि हे फक्त महाभारतापुरतं नाहीये. आजही आपल्याला राजकारणात, व्यवसायात, अगदी वैयक्तिक आयुष्यातही अशा प्रकारच्या मानसिक डावपेचांचा वापर दिसतो. खरंय, यावर नक्कीच अधिक विचार करायला वाव आहे. आजच्या चर्चेतून हा एक महत्वाचा मुद्दा समोर आला. अगदी.